लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। वॉइस ऑफ मीडिया के सहयोग से छात्र उड़ान भरेंगे, पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी। अगर वॉइस ऑफ मीडिया जैसी संस्था विद्यार्थियों के साथ खड़ी रही तो ये विद्यार्थी एक दिन गगनचुंबी सफलता हासिल करेंगे, ऐसा विश्वास परभणी के पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी ने व्यक्त किया। धर्मापुरी परभणी में वॉइस ऑफ मीडिया की ओर से पत्रकारों के बच्चों को शैक्षणिक किट वितरण कार्यक्रम आयोजित किया गया। इस मौके पर पुलिस अधीक्षक परदेशी, ज्ञान साधना प्रतिष्ठान के अध्यक्ष प्राचार्य किरण सोनटक्के, प्रदेश कार्याध्यक्ष विजय चोरडिया, जिलाध्यक्ष गजानन देशमुख, तालुकाध्यक्ष संतोष मगर और शहराध्यक्ष दिवाकर माने उपस्थित थे। कार्यक्रम में पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी ने बोलते हुए बताया है कि एक छोटी सी बच्ची ने मुझसे कहा है कि मैं कलेक्टर बनूंगी। वो बच्ची का नाम है मिरहा खान और संगठन के सामाजिक व शैक्षणिक कार्यों की सराहना करते हुए कहा कि वॉइस ऑफ मीडिया ने स्वास्थ्य, शिक्षा, रोजगार और नवाचार के क्षेत्र में सराहनीय कार्य किए हैं। प्राचार्य किरण सोनटक्के ने विद्यार्थियों से मोबाइल के व्यसन से दूर रहने और अपने लक्ष्य पर ध्यान केंद्रित करने का आह्वान किया। कार्यक्रम का संचालन विजय कुलकर्णी ने किया और आभार प्रदर्शन कैलाश चौहान ने किया। पत्रकारों के बच्चों को हर वर्ष शिक्षण में सहायता के लिए शैक्षणिक किट वितरित की जाती है। इस वर्ष भी परभणी जिले के विभिन्न तालुकों के विद्यार्थियों को ये किट प्रदान की गई। या ठिकाणी वॉइस ऑफ मीडियाचे सदस्य मित्र, त्याच्यानंतर माझे सहकारी ठाणेदार जीवन राजगुरू साहेब, सर्व बालमित्र, सर्व कुटुंबीय, नमस्कार। आज अतिशय चांगल्या कार्यक्रमाला वॉइस ऑफ मीडियाने आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं नाही म्हणणं शक्यच नव्हतं, कारण वेळ होता। जेव्हा वेळ असला तेव्हा अशा कार्यक्रमाला जायला नेहमीच आम्हाला आवडतं, कारण हे कार्यक्रम कुठेतरी प्रेरणा देणारे असतात की बच्चे कंपनीसाठी आणि त्यातही आमच्या वॉइस ऑफ मीडियाच्या या कुटुंबियांसाठी या किट वाटल्या जात आहेत, हे निश्चितच प्रेरणादायी आहे। आणि मी याबद्दल आयोजकांचे तसेच वॉइस ऑफ मीडियाच्या टीमचे या ठिकाणी कौतुक करतो, अभिनंदन करतो। आपण या ठिकाणी विशद केलं, वॉइस ऑफ मीडियाचे सर्व सदस्य हे नेहमी कामात असतात। पहिल्यांदा मला एकत्र दिसत आहेत, कारण शहराच्या नव्हे जिल्ह्याच्या सर्व भागात आपण विखुरलेले असतो आणि आपलं रिपोर्टिंगचं काम 24/7 म्हणजे अहोरात्र चालू असतं आणि त्यावेळी आपल्याला निरपेक्ष पद्धतीने आपण काम करत असतात। आपल्या कुटुंबियांकडे आपल्याला लक्ष देणं होत नाही आणि त्याच भावनेतून जो आपल्या टीमने, आपल्या कार्यकारिणीने हा उपक्रम योजला, त्याबद्दल आता सोनटक्के सर आणि चोरडिया सर आम्ही चर्चा करत होतो की असं दप्तर आम्हालाही मिळालं नव्हतं, इतकं सुंदर दप्तर आपण दिलेलं आहे। सुरुवातीला आम्ही नायलॉनच्या पिशव्या घेऊन जायचो लहानपणी, जेव्हा जिल्हा या संस्थेचे अध्यक्ष किरणजी सोनटक्के सर, आपल्या जिल्ह्याचे लाडके पोलीस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी सर, आमचे मराठवाड्याचे संघटक माने सर, जिल्हाध्यक्ष गजाननजी देशमुख, परभणी तालुका अध्यक्ष संतोषजी मगर, या ठिकाणी जिल्हाभरातून आलेले माझे सर्व तालुकाध्यक्ष, सर्व पत्रकारांचे पाल्य, या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्रांनो, व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचा जन्म 5 फेब्रुवारी 2021 ला झाला। खऱ्या अर्थाने पत्रकार आणि पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी या संघटनेची निर्मिती झाली। पत्रकारांच्या मुलांचं शिक्षण, पत्रकारांचं आरोग्य, पत्रकारांचा पेन्शनचा प्रश्न असो, पत्रकारांचा घरांचा प्रश्न असो की अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रश्न असो, ही पंचसूत्री घेऊन या संघटनेचं कामकाज सुरू झालं। अवघ्या 5 वर्षांमध्ये
जिंतूर सारख्या छोट्याशा गावातून या संघटनेचा उगम झालेला आहे, अभिमानाने सांगू इच्छितो. आणि या जगामधला पहिला व्हॉइस ऑफ मीडियाचा सदस्य मी आहे. ही संघटना आज जवळपास 51 देशामध्ये कार्यरत आहे. संघटनेने केवळ संघटनात्मक बांधणी केली नाही, तर पत्रकारांच्या संपूर्ण कुटुंबाचा कसा विकास होईल, आर्थिक दृष्ट्या पत्रकार सक्षम कसा होईल यासाठी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. विशेषतः आज जे पत्रकारिता क्षेत्रामध्ये लोक काम करतात यांना कोणत्याही प्रकारचा पगार नसतो. आज ग्रामीण भागामध्ये असो, तालुका पातळीवर असो, हे सामाजिक काम म्हणून हे पत्रकारिता करतात. कोणताही पेपर यांना मानधन देत नाही. मी लोकमत सारख्या पेपरमध्ये मागच्या 30 वर्षापासून कार्यरत आहे. 29 वर्ष झाली मला. केवळ जाहिरातीच्या माध्यमातून जे कमिशन मिळतं त्यावरच या पत्रकारांचा उदरनिर्वाह असतो. विशेष म्हणजे मला सांगायचं म्हणजे अनेक पत्रकारांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा वेळी या पत्रकारांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. यासाठी संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील 5600 पत्रकारांचा विमा काढला. एवढंच नव्हे तर पत्रकार आणि त्यांचे पाल्य यांच्या आरोग्यासाठी वेगवेगळे आरोग्य कॅम्प घेतले. पत्रकारांच्या कुटुंबासाठी आरोग्य कॅम्प घेतले. पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घ्यावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दरवर्षी आम्ही 5,500 मुलांना शैक्षणिक किट वाटप करतो. हे सगळं काम करीत असताना एकीकडे सामाजिक दायित्व देणारे अनेक जण आहेत. यांच्या माध्यमातून काम करीत असताना शासन दरबारी सुद्धा पत्रकारांना चांगलं पेन्शन मिळालं पाहिजे, पत्रकारांच्या घरांचा प्रश्न सुटला पाहिजे, पत्रकारांना अद्ययावत तंत्रज्ञान मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही सातत्याने शासनाकडे भांडत आहोत. केवळ संघटना उभी करून चालणार नाही, तर पत्रकारांचे प्रश्न कुठेतरी सुटले पाहिजे यासाठी सातत्याने आम्ही तालुका पातळीपासून जिल्हा पातळीवर, विधान भवनावर सगळे आंदोलन केले. या आंदोलनाला बऱ्याचशा अंशी यश सुद्धा आले. परंतु पत्रकारांसाठी शासनाने महामंडळ सुद्धा जाहीर केलं, परंतु महामंडळ अद्याप कार्यान्वित झालं नाही. केवळ राजकीय घोषणा म्हणून ते महामंडळ आजही तसंच आहे. परंतु कुठेतरी या महामंडळाचा उपयोग पत्रकारांची तळागाळातील गावपाड्यावर काम करणाऱ्या पत्रकाराला झाला पाहिजे यासाठी संघटना सातत्याने प्रयत्न केले. राज्याचा कार्याध्यक्ष म्हणून सांगतो, या निवडणुका संपल्यानंतर एक मोठं आंदोलन आपल्याला अधिस्वीकृती, महामंडळ आणि पेन्शन या 3 विषयाला घेऊन करायचं आहे. शासन मागितल्याशिवाय काही देत नाही आणि मतासाठी नको त्या गोष्टी करतं. परंतु खरा लाभार्थी, गरजू, सामाजिक सेवा करणारा पत्रकाराकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. आज पत्रकार हा तिसरा डोळा आहे. ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीला सुद्धा न्याय मिळत नाही तेव्हा त्यांना मीडियाकडे यावं लागतं. पण हा मीडिया दुर्लक्षित आहे, ही दुर्दैवी बाब आहे. या गोष्टीकडे खऱ्या अर्थाने डोळसपणे पाहण्याची गरज आहे. भविष्यामध्ये निश्चितच पत्रकार आणि पत्रकारांच्या हितासाठी ही संघटना अहोरात्र प्रयत्न करेल असा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्राध्यापक सोनटके सर आणि आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी सर याला प्रमुख म्हणून लावलेले आहेत. मागच्या 3 वर्षापासून आपण सातत्यानं व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभरामध्ये जे आहे ते शैक्षणिक किट वाटप करत असतो. मागच्या वर्षी सुद्धा आपण शैक्षणिक किट साधारणतः 20 शैक्षणिक किट वाटप केल्या होत्या. आणि आता जे उर्वरित काही पत्रकार आहेत, अशी एक पत्रकार आहेत की पत्रकारांना फार मोजका पगार मिळतो आणि त्या सगळ्यामधून, त्या मानधनामधून आपल्याला सगळं आपलं कुटुंब चालवायचं असतं. आणि पत्रकारांच्या वेगवेगळ्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी काही संपादक, जे महत्त्वाचे संपादक आहेत, सगळी संपादक काळे सर असतील किंवा मुदुला सर असतील, नंदा सर असतील, त्याच्यानंतर विशाल पाटील सर असतील किंवा विशाल पाटील सर असतील, असे महत्त्वाचे, किंवा बाविस्कर सर असतील, लोकांचे, या सगळ्या मान्यवरांनी तेवढी संघटनेची उभारणी केली. आणि त्या